दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कार्यालय परिसरातील पांढऱ्या पट्टीवरून वादाची ठिणगी। जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी पांढरी पट्टी आखल्याचा जैन धर्मीयांचा दावा। याआधी घाटकोपरमध्ये पांढरी पट्टी आखल्यानं वाद झाला होता। दादरमधील पांढऱ्या पट्टीवरून जैन धर्मगुरू आणि स्थानिक मराठी नागरिकांमध्ये वाद। आवाज खाली करायचं म्हणत जैन धर्मगुरू मराठी नागरिकांवर चिडले, तर आम्हाला म्हणतात तमाशा करू नका। स्थानिक मराठी नागरिकही त्यानंतर भिडले। जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठीच्या आखलेल्या पांढरी पट्टी ही सांस्कृतिक दहशतवाद आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका। सार्वजनिक रस्ता आहे, त्यावर कुणाचा अधिकार नाही। संदीप देशपांडेंची याची प्रतिक्रिया। आम्ही सगळे गुण्यागोविंदाने राहतोय, यामागे कोण आहे? या सगळ्यामागे कोण ऊत आणतंय? दादरमधील पांढऱ्या पट्टीवरून ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या आक्षेपानंतर दादरमधील पांढरी पट्टी हटवली। पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या पट्टीवर राखाडी रंग मारला। उद्धव ठाकरे उद्या मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक घेणार। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा। ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं ऑपरेशन शहांनी केलंय। ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं ऑपरेशन अमित शहा यांनी 100 वेळा केलं। मिंधांचा गट अमित शहांचा पक्ष आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। ज्या खासदारांनी विचार केलाय की बाहेर पडायचं, मला वाटत नाही ते आता थांबतील। 7ही खासदार लवकरच एकनाथ शिंदेंकडे येतील। ठाकरे सेनेच्या खासदारावरती मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे 2 दिवसांपासून कुटुंबियांसोबत बाहेर गावी। उद्या मातोश्री निवासस्थानावरील बैठकीला वागचौरे यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह। ऑपरेशन टायगर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं। शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही। विलीनीकरणाची चर्चा कुठून सुरू झाली मला माहित नाही। विलीनीकरणाच्या चर्चेवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या बुडत्या जहाजामध्ये कुणीही पाय ठेवणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा, तर काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं। संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर। उगवता सूर्य म्हटलं तरी काँग्रेस बुडतं जहाजच, नवनाथ बन यांचा टोला। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातील तक्रारीची काँग्रेस हायकमांडकडून दखल। तातडीने जिल्हाध्यक्ष बदलण्यास हायकमांडचा स्पष्ट नकार। सूत्रांची माहिती, विदर्भातील एका खासदारासह काही आमदारांची तक्रार। शरद पवार उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न। भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा मोठा दावा। पवारांना राज्यसभेचा विरोधी पक्षनेता करायचंय, तर उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष करायचा डाव आहे। आशिष देशमुख यांची टीका। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक। शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित। मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह। सातारा सांगली विधान परिषदेमध्ये महायुतीमध्ये खदखद। कुठेला गाडीत बसू अशी आमची अवस्था आहे। मंत्री शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण, तर निवडणुकीमध्ये स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील। पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। जळगावातून बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर माघार। नाशिकनंतर महायुतीतलं जळगावातील बंडही शमलं। जळगाववरून महायुतीच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली आहे। नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलंय। नाशिकमध्ये चित्र स्पष्ट आहे, दराडेंना 100% मतं मिळतील। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त। जळगावमधील मवियाचे उमेदवार संपर्कात असल्याचा महाजनांचा दावा, तर सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात। महाजनांच्या दाव्यावरती मवियाचे उमेदवार शरद तायडे यांचं प्रत्युत्तर। नाशिक विधान परिषदेच्या मतदारांची आज सहल। बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स रंगणार। नाशिकमधील मतदार आज ठाण्याच्या दिशेने सहलीला जाणार। काल नाशिक विधान परिषदेसाठी महायुती नेत्यांची एकत्रित बैठक। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतील नाराजी नाट्य कायम आहे। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांची महायुतीच्या उमेदवारासोबतच नाराजी। निवडणूक आल्यावरती उमेदवाराने जमिनीवर राहावं, खोसकरांचा नरेंद्र दराडे यांना खोचक टोला। जळगावमध्ये विधान परिषदेच्या बैठकीसाठी शिवसेनेचे उन्मेष पाटील यांना बोलावलं नाही। प्रचाराच्या पॅम्पलेटवरूनही उन्मेष पाटलांचा फोटो गायब। माजी खासदार उन्मेष पाटलांसह आमदार किशोर पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त। उन्मेष पाटलांविरुद्ध भाजप नेत्यांमध्ये नाराजी कायम असल्याच्या चर्चा।
नरेश ईश्वरकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचा राजेंद्र जैन यांचा दावा। ईश्वरकरांविरोधात पक्षांतर्गत कारवाईसाठी न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असल्याची जैन यांची माहिती। महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर विजयी होतील, जैन यांचा विश्वास। फडणवीसांकडे अर्थ खातं ठेवणं यातच शहाणपण। फडणवीसांशिवाय अर्थ खातं सांभाळणारा सक्षम मंत्री दिसत नाही। राज्याच्या अर्थ खात्यावरती विचारलेल्या प्रश्नावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांनी मागचा इतिहास तपासून पाहावा। राऊतांच्या अर्थ खात्यावरील वक्तव्यावरून अनिल पाटलांचं प्रत्युत्तर। ठाकरे सक्षम मुख्यमंत्री आहेत की नाही अशाही चर्चा होत्या। अनिल पाटील यांचा हल्लाबोल। संतोष बांगर यांनी ठाकरेंच्या माजी आमदाराची गळाभेट घेतली आहे। माजी आमदार संतोष टारफे यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट झाली आहे। संतोष टारफे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या त्यामुळे चर्चा रंगू लागल्यात। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राणा दाम्पत्याच्या अमरावतीमधील कार्यालयाला भेट। बावनकुळे आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवारांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हे देखील उपस्थित आहेत। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटील यांचा पाठिंबा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, रोहित पाटील यांची प्रतिक्रिया। केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं हे आंदोलन आहे। रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावरती गोपीचंद पडळकरांची टीका। रोहित पवार यांना 1-2 महिने आंदोलनाला बसू द्या, पडळकरांचा टोला। शेतकऱ्यांच्या अवनीतीला पवारच जबाबदार आहेत। पवार कुटुंबाने शेतकरी देशोधडीला लावलाय। रोहित पवार यांनी सत्ताधारी किंवा विरोधक एकाच्याच बाजूने बोलावं। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी शेतकरी नेते अजित नवले दाखल। अजित नवले यांनी रोहित पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती। भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची फडणवीस पाहणी करत विकास कामांचा आढावा घेणार। व्हायरल व्हिडिओच्या वादानंतर स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेने माफी मागितली। मला माफ करा, आणखी एक संधी द्या असं म्हणत प्रणित मोरे याच्याकडून दिलगिरी व्यक्त। कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सगळ्या व्हिडिओची चौकशी होणार आहे। अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे। गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांची ही माहिती आहे। केएम रुग्णालयाकडून डॉक्टर सेजल पवारच्या वक्तव्याची चौकशी केली जाणार। चौकशीसाठी केएम रुग्णालय तथ्यशोधन समिती स्थापन करणार असल्याचं सांगण्यात आलंय। मुंबईमध्ये बोगस जन्मदाखले दिल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आल्याची माहिती आहे। उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, महसूल अधिकारी नागनाथ लोलेवार यांच्यावर गुन्हा दाखल। मंत्री बावनकुळेंच्या आदेशानंतर पोलिसात तक्रार आहे। 1023 पैकी 221 जन्मदाखले देताना कागदपत्रांची पूर्तता नाही। आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या रेल्वेवरती दगडफेक। 2 अल्पवयीन मुलं ताब्यात, तर एकाचा शोध सुरू आहे। ताब्यात घेतलेले अल्पवयीन मुलं कचरा वेचणारे असल्याची माहिती आहे। गुरुवारी स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवरती दगडफेक झाली होती। मुंबईच्या डिलायल रोडवरील बीडीडी चाळींची दुरवस्था झाली आहे। बीडीडी चाळ नंबर 28च्या 3ऱ्या मजल्यावर सिलिंग कोसळलं। बीडीडी बिल्डिंगचं सिलिंग आठवडाभरात 2दा कोसळलंय। नागपूरमध्ये शासकीय वसतिगृह प्रवेशावरून नव्या वादाची शक्यता आहे। उपवर्गीकरण लागू केल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप आहे। समाज कल्याण विभागाच्या जाहिरातीत एससी प्रवर्गाचं स्वतंत्र उपविभाजन करण्यात आलंय। विरारच्या नवापूरमधील रिसॉर्टमध्ये 2 गटात बेदम मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लाकडी दांडे, प्लास्टिकच्या खुर्च्या तसेच ड्रमच्या सहाय्यानं बेदम मारहाण। मारहाणीचं कारण अद्यापही अस्पष्ट। पंढरपूरमध्ये 23 आणि 24 जूनला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन बंद राहणार। दोन्ही मूर्तींचं दीर्घकालीन संवर्धन आणि जतन करण्यात येणार। भारतीय पुरातत्व संरक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया होणार आहे। वारकरी आणि भाविकांनी सहकार्य करण्याचं मंदिर समितीचं आवाहन आहे। बीडच्या माजलगावमध्ये शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्ता भरणेंची गाडी अडवत निवेदन दिलं। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी।
एल निनोमुळे मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक लागलेला आहे। अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग त्यामुळे कमी झालाय। कमकुवत वारे आणि जागतिक हवामान बदलाने मान्सूनची वाटचाल मंदावलेली आहे। पावसाळा सुरू होऊनही अमरावतीमध्ये मृग नक्षत्र कोरडच आहे। जिल्ह्यामध्ये 12 दिवसांमध्ये 82% पावसाची तूट आहे। 20 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। पेरण्या लांबण्याची त्यामुळे चिंता वाढली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा खरेदीचा दर आता 16.50 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। आजपासून नवे दर लागू। केंद्र सरकारकडून नाफेडच्या कांदा खरेदी दरामध्ये वाढ करून प्रति क्विंटल 1580 रुपये दर जाहीर। मात्र मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नाफेडला कांदा देण्यास तयार नसल्याची माहिती आहे। नाफेडच्या अटी जाचक असल्याने शेतकरी नाराज आहेत। अकोल्यामध्ये युरिया खरेदीसाठी सातबारा अनिवार्य नाहीये। कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ऍक्शन मोडवर। युरिया खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा अनिवार्य केला होता। पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका। धुळे कृषी जिल्हा अधीक्षकांचा शेतकऱ्यांना सल्ला आहे। 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणीचं आवाहन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये मान्सून लांबल्यानं खरीप पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत आहेत। उपलब्ध पाण्याच्या आधारे काही शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनातून कपाशी लागवड। पाऊस आणखी उशिरा असल्यास हंगामाच्या नियोजनावर परिणामाची शक्यता। सुद्धा जायचं नाही। मी तुम्हाला एक सांगतो, लोकांनी घेतल्याशिवाय इथून जायचं नाही।